आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। मारुती गोटुकडे, मी राहणार गिरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। सांगोला येथे मी उपोषणासाठी बसलेलो आहे। माझ्या रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही, तरी ते तहसीलदार कार्यालयामध्ये मी त्यांना कळवून त्यांनी पाहणी करण्यासाठी येत नाहीत, तरी मी काय करायचं? आपल्या उपोषणाचा काय म्हणजे काय कशासाठी उपोषण घेतलं? रस्त्यासाठी। कशाचा रस्ता? मला घराकडे जाण्या येण्यासाठी रस्ता पाहिजे। बर, त्या रस्त्यासाठी त्यांनी आडवे पिरीत बांधून हे केले आणि मला रस्ता भेटत नाही। आता तुम्ही वरिष्ठाला काय कळवलं आहे कोणाला? मी कळवलंय सगळ्याला। मला PWDचं खात्याचं मला पत्र बी आहे, तरी कॉन्ट्रॅक्टवाल्याचं बी पत्र आहे, तरी तहसीलदार मॅडमला मी कळवून सुद्धा तहसीलदार मॅडम येत नाही, तरी आम्ही काय करायचं? नाहीतर मग शेवटी आम्हाला आत्महत्येचाच प्रश्न आहे। हनुमान तानाजी गोटुकडे गिरडे। माझा प्रश्न आहे की आता आमच्या घरात शेताकडे जाणारा रोड हा रोडवाल्याने पहिल्यांदा मोडला, परत म्हणले करून देतो, ते म्हणले करून देतो, शेतकरी परत करून देणं झाला आहे असं ते साईडचा शेतकरी असं म्हणतोय। शेतकरी आम्ही काय करून देणार नाही, तुमच्या इशारून करून घ्या। ती जागा आहे, ती रोडची जागा नाही, आपली नदीपात्राची जागा आहे, ती शेतकऱ्याचा काही संबंध येत नाही। त्याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे? होय, आहे की। आता काय मागणी आहे तहसीलदार? तहसीलदाराला पशी काय मागणी आहे की आम्हाला त्यांनी रोड करून द्यायला पाहिजे। सांगोला तालुक्यामध्ये हा प्रश्न गेली 4 ते 5 महिने या तहसीलदारांना हा प्रश्न सुटलेला नाही। हे प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदार हे अपयशस्वी ठरलेले आहेत। तहसीलदार आज ह्या एकाच माणसाचा प्रश्न नाही, तालुक्यातील अनेक माणसांचे हे प्रश्न असेच आहेत आणि असेच पडलेले आहेत। तहसीलदार एखादं दुसरं काम केलं की बाकीच्या सगळ्या कामाकडे लक्ष देत नाही। आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जर त्यांचं काम घेऊन त्यांच्याकडे गेलं तर ते तहसीलदार म्हणतात की अर्जदार यांना बोलवा। पण मग मला सांगा, प्रत्येक लोकांचे प्रश्न जर मंत्रालयात मांडायचे असतील तर त्या खासदाराला काय गरज नाही, लोकांनीच मंत्रालयात गेलेलं चांगलं, खासदारांनी त्यांचे प्रश्न मांडायचे नाहीत। या तहसीलदारांनी जर नाही वाट दिली, ते तिथं जाऊन बघत नाहीत, फक्त खुर्चीवर बसतायत। त्याचबरोबर खालच्या मंडलाधिकारी, तलाठी ह्यांना कामाला लावलं पाहिजे प्रत्यक्षामध्ये। हे प्रत्येक जणांच्याकडून PWD अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन हे सगळं एकमेकांना मॅनेज मॅटर नाही। इथं जनतेची कामं 20%च होत्यात आणि 20% जे बाहेरनं माणसं, मी दादाचा, मी मामाचा, मी आप्पाचा, अशी जी माणसं आहेत यांचीच फक्त कामं होते ती। इथं बाकीच्यांची कामं होत नाहीत। खरं तर या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न PWD विभागातील समाधान हिप्परकर, त्याचबरोबर त्यांचे मेन, त्याचबरोबर तहसीलदार बाळूताई भागवत मॅडम ह्या सगळ्या जबाबदार आहेत। यांना संविधानात्मक खुर्चीवरती बसवलेलं आहे शासनानं जनतेचं काम करण्यासाठी, आणि ते स्वतःला त्या खुर्चीचे मालक म्हणत आहेत। खरं तर ही जी जनता आहे ही जनता मालक आहे आणि त्यांचे कामं करण्यासाठी ह्यांना ह्या खुर्चीवर बसवलेलं आहे। त्यांचा काय असा आरोप आहे की स्वतःला मालक समजत आहेत। जनतेचा आक्रोश आणि तानाजी गोटुकडे हे जर नाही हे मिळालं तर त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलेला आहे। या तहसील कार्यालयासमोर जर त्यांनी आत्महत्या केली तर यांना ते तहसीलदार बाळूताई भागवत मॅडम, त्याचबरोबर PWDचे अधिकारी हे सगळे जबाबदार असतील। ते कडेच्या शेतकऱ्याकडे गेले, ते काय म्हणतात की आम्ही अट्रॉसिटीचा गुन्हा टाकू, असे ते कडेचे शेतकरी सुद्धा धमकी देत आहेत। मग कायदा सुद्धा त्यांच्या बाजूनी, शासनानं त्यांना नेमलंय। मग ह्याचा अर्थ त्यांनी कोणाकडून किती पैसे खाल्लेले आहेत याचा लवकरात लवकर सबूत तिथं येईल आणि गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे।
या शब्दाचा आम्ही काय कोणाकडून घेतलेला आहे, कोणाकडून दिलेला आहे, कोणाही सुपारी घेतल्या असं प्रकार नाही. ते काय म्हणतात की घोटुगडे उपोषणाला बसवतात. घोटुगडे उपोषणाला बसवत नाही. तुम्ही प्रश्न न सोडवल्यामुळं त्यांचा हा अंतिम मार्ग आहे उपोषणाला बसण्याचा. त्याच्याशिवाय त्यांना न्याय मिळत नाही. जर आज न्याय नाही मिळाला तर ही गोष्ट मंत्रालयापर्यंत असू दे, कलेक्टर ऑफिसला असू दे, आणि आत्महत्यासुद्धा तो माणूस जर केला तर त्याला सर्वस्वी जबाबदार आहे. हे सांगोला तालुक्यातली सगळ्या पुढाऱ्यांनी, पुढारी तर काय आता सगळं विकलं गेलेत. पुढारी जनतेचं नसतात. 15 ते 20 दिवस इलेक्शन आलं त्याच वेळेला पुढारी जागा होतो, पाया पडतो, काका मावशी अण्णा मामा बोलतो, पाया अगदी नको म्हटलं तरी लोटांगण घालतो. अशा वेळेला एकही पुढारी येणार नाही. सर्व माणसांनी सुद्धा जागं राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या ग्रामपंचायतीला सुद्धा त्यांना धडा शिकवला पाहिजे. आणि तानाजी घुटुगडे यांना न्याय मिळाला पाहिजे. रस्ता तिथनं दिला पाहिजे. नसेल तर आम्ही ब्रिज, तो शासनानं केलेला ब्रिज JCPनं उकरून काढल्याशिवाय राहणार नाही. शासनाची जोपर्यंत आपण अडवणूक करणार नाही तोपर्यंत आपल्याला शासन रस्ता काढू देणार नाही. हा माझा पत्रकारितेमधनं इशारा आहे त्यांना. गेली 2 दिवस झालं हे तानाजी घुटुगडे हे उपोषणाला बसलेले आहेत. प्रशासनाचा डिंब कारभार आहे. एकही अधिकारी त्यांच्याकडे आजपर्यंत आलेला नाही की बाबा तुमचा प्रश्न काय आहे. मग इथलं प्रशासन करतंय काय? इथल्या अधिकाऱ्यांना आमच्या करातून पगार दिला जातो, पण ते जर सामान्य माणसाचा जर प्रश्न सोडवायला येत नसतील तर इथल्या या अधिकाऱ्यांना करायचं काय हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि ह्यांचा जो प्रश्न आहे तो नदीपात्रातनं यांना रस्ता पाहिजे. नदीपात्राचा मालक हा तहसीलदार असतो आणि तहसीलदारांनी तिथल्या नदीपात्रातून रस्ता काढून देणं, त्या जागेचं जे काय कुणाचा प्रश्न आहे तो सोडवणं हे तहसीलदार यांचा अधिकार आहे. मग त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी नदीपात्रातनं रस्ता देऊन त्यांच्या घराकडे जाण्याचा मार्ग सुलभ करावा एवढीच आम्ही कळकळीची विनंती करतो. आणि काल रात्रीपासनं काल दिवसभर झालं उन्हात आहेत, आता पाऊस येतोय. म्हणजे माणूस जरी पूर्ण मराय टेकला तरी इथल्या प्रशासनाचं कुठंही लक्ष दिसून येत नाही. त्यामुळं वरिष्ठांनी त्याची दखल घ्यावी आणि तहसीलदार मॅडमने स्थळ पाहणी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे. धन्यवाद.